सार्वजनिक बांधकाम विद्युत उपविभागाच्या मनमानी कारभारामुळे सोलर स्ट्रीट लाईटसह अन्य कामे रखडल्याने या कामास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा या कार्यालयास टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली जिल्हा सेवा सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष महादेव दबडे यांनी निवेदनाद्वारे केला आहे। जिल्ह्यात शासनाने मंजूर केलेल्या सोलर स्ट्रीट लाईट व हायमस्ट बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करणे व त्याचे मूल्यांकन करणे, अंदाजपत्रक ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागाची आहे। मात्र या विभागातील अभियंता, उपअभियंता जाणून-बुजून नागरिकांची मागणी असतानाही कामात टाळाटाळ करतात। मिरजेतील कार्यालयामध्ये अधिकारी कधीही हजर नसतात। कार्यालयात विचारणा केली असता साहेब सोलापूरला आहेत, कोल्हापूरला आहेत अशी बतावणी केली जाते। मात्र प्रत्यक्षात साहेब कुठे गुल असतात हा संशोधनाचा विषय आहे। विद्युत विभागाच्या उपअभियंत्यामुळे जिल्ह्यातील स्ट्रीट लाईटचे अनेक प्रस्ताव पडून आहेत। नागरिक कामासाठी यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत, तरीही या अधिकारी जुमानत नाहीत। मिरजेतील उपअभियंत्यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाचा मंजूर झालेला निधी परत जाण्याची शक्यता आहे। निधी परत गेल्यास याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक विचारत आहेत। मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथे ग्रामविकासच्या 25-15 योजनेतून माने प्लॉट येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी 8 मार्च 2023 रोजी मंजुरी मिळाली होती। हे काम मंजूर होऊन जवळपास 10 महिने उलटून गेले असून त्यावर आजअखेर अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले नाही। विद्युत उपविभागाकडून कामामध्ये दिरंगाई होत असून त्यांच्याकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे। यांच्या कामात सुधारणा न झाल्यास कोल्हापूरच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून मिरज येथील विद्युत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा महादेव दबडे यांनी दिला आहे। याबाबतचे निवेदन सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, मुख्य सचिव, प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय तसेच विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सांगली, अधीक्षक अभियंता विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, उपअभियंता उपविभाग सार्वजनिक बांधकाम खाते मिरज यांना देण्यात आले आहे। मी महादेव दबडे, सांगली जिल्हा सेवा सोसायटी फेडरेशन चेअरमन। तर मिरजेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत विद्युत विभाग म्हणून एक कार्यालय आहे गेस्ट हाऊसच्या समोर। त्या कार्यालयामार्फत जे मिरज तालुक्यात किंवा सांगली जिल्ह्यातील ते विद्युतशी निगडीत जे प्रकरण आहेत की स्ट्रीट लाईट असू दे, सोलर स्ट्रीट लाईट असू दे किंवा शासकीय कार्यालयाची देखभाल दिवसात स्ट्रीट लाईट संदर्भात किंवा विद्युतशी निगडीत जे कार्यालय आहे ते काम त्या कार्यालयाबरोबर चाललं जाते। पण त्या कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी हे ते बेंदूर कारभार यांचा चालू आहे। त्या कार्यालयात अधिकारी कर्मचारी कधी नसतात, कधी फोन केला तर कोल्हापूरला आहे, शाखा वेंद्र फोन केला सोलापूरला आहे, अशा पद्धतीचे उडवडीचे उत्तर दिले जातात। आम्ही याबाबत विद्युतच्या कार्यकारी अभियंता कोल्हापूर यांच्याशी फोन करून आम्ही संपर्क साधून सांगितले आहे ना, अशा पद्धतीचा कारभार चालला इथं। गेल्या वर्षी 31 मार्च महिन्यामध्ये एक सोलर स्ट्रीट लाईटसाठी 10 लाख रुपये मंजूर होते माने प्लॉटला सुभाषनगरला। त्या संदर्भात स्ट्रीट लाईटचं ते इस्टिमेट करायचं काम ह्या कार्यालयाचं निगडीत होतं। ह्या कार्यालयाला आम्ही देखभालदोषी पत्र हे अधिकाऱ्यांनी दिली होती आणून, परंतु ते देखभालदोषी पत्र देऊनसुद्धा त्यांनी इस्टिमेट केलेलं नाही। आणि ही कल्पना आम्ही उपअभियंत्यांच्या कानावर घातली, एज्युकेटेड इंडियाच्या कानावर घातली, परंतु उडवडीची उत्तर दिली। आणि हे पैसे आता परत जाण्याची वेळ आलेली आहे। मार्च अखेर पैसे खर्च पडणं किंवा ते टेंडर होणं कार्यालयामध्ये ज्याने कार्यालयाचं काम होतं म्हणजे काही केलेलं नाही। त्या अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी सांगतात की 4 चार्ज आहे, परंतु कुठेही जर फोन केला कोल्हापूरला किंवा सोलापूरचे अधिकारी नसतात। त्यामुळं यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही। त्या अधिकारी फक्त पगार घेण्यापुरतं काम करतात। ही कार्यालयात ही जनतेची निगडीत कार्यालय आहे, त्यामुळे ह्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याची खात्रीने सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि जे माने प्लॉटचे जे 25 अंतर्गत काम मंजूर आहे त्या कामाचं इस्टिमेट करून कार्यबाधित जेणे हे क्रमप्राप्त असताना अद्याप का ठेवलं प्रलंबित त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि ते जो दोषी असेल त्या अधिकाऱ्यावर तात्काळ त्याला निलंबित करून ते चौकशी झाली पाहिजे। या मागणीसाठी आम्ही कोल्हापूरला तीव्र स्वरूपात आंदोलन छेडणार आहे। तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडू, वेळ पडली तर त्या कारणाला कुलप घालवा।